तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी एकाच वेळी घडू शकतात. एका बाजूला करिअर ग्रोथ सुरू होईल आणि दुसऱ्या बाजूला इमोशन्स आणि रिलेशनशिप्स मेंटली डिस्टर्ब करू शकतात. आणि गंमत म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी हँडल कराव्या लागू शकतात. विशेषतः 21 जून नंतर इमोशनल प्रेशर अचानक वाढल्यासारखं वाटू शकतं. पण त्याचवेळी करिअर साईडवर पॉवरफुल ऑपॉर्च्युनिटीज दिसू शकतात आणि इथेच लाईफ डायरेक्शन बदलायला सुरू होऊ शकते. म्हणून आज आपण एक्झॅक्टली 5 गोष्टी समजून घेणार आहोत. हेल्थ आणि मेंटल एनर्जी, करिअर आणि पैसा, लव्ह आणि रिलेशनशिप, एज्युकेशन आणि ग्रोथ, आणि जूनमध्ये कोणचा टाईम अतिशय स्ट्रॉंगेस्ट राहणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुला राशी एक गोष्ट कॉमेंटमध्ये नक्की सांगा, सध्या तुम्हाला लाईफ बॅलन्स्ड वाटतंय की इमोशनली डिस्टर्ब? कारण जूनमध्ये गुरु, बुध आणि शुक्राची एनर्जी तुमच्या करिअर आणि इमोशनल झोनवर मोठा प्रभाव टाकत आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर काही तुला राशींसाठी हा टर्निंग फेज पण ठरू शकतो. हेल्थ आणि मेंटल एनर्जी सगळ्यात आधी बोलूया. ओव्हरऑल मोठी हेल्थ इश्यू दिसत नाही, पण स्लीप सायकल, ॲसिडिटी, एनर्जी लो वाटणं आणि मानसिक थकवा हे काही लोकांना जाणवू शकतं. आणि गंमत म्हणजे काही वेळा शरीरापेक्षा मन जास्त थकल्यासारखं वाटतं, कारण ओव्हर थिंकिंग वाढू शकते. विशेषतः 21 जून नंतर ही फिलिंग जास्त वाटू शकते. स्टुडंटसाठी हा महिना मिक्स्ड पण पॉवरफुल आहे. एका दिवशी मोटिवेशन खूप स्ट्रॉंग वाटेल, तर दुसऱ्या दिवशी फोकस तुटल्यासारखा वाटू शकतो. पण गंमत म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंगमध्ये क्लॅरिटी वाढू शकते, विशेषतः हायर एज्युकेशन, फॉरेन स्टडी किंवा करिअर डायरेक्शनबद्दल. आणि आता सर्वात सेन्सिटिव्ह भाग, लव्ह आणि इमोशन्स. तुला राशी ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये हिडन मिसअंडरस्टँडिंग आहेत त्यांच्यासाठी जून इमोशनली खूप हेवी वाटू शकतो. कधी खूप जवळीक वाटेल, तर कधी अचानक इमोशनल डिस्टन्स जाणवू शकतो. याचं कारण काय आहे? कारण आहे राहू. कारण राहू इमोशन्समध्ये कन्फ्युजन वाढवतो आणि काही जुने विषय पुन्हा पुन्हा समोर येऊ शकतात. म्हणून इन्स्टंट रिॲक्शन देणं टाळा, कारण काही वेळा शांत राहणं हेच रिलेशनशिप वाचवतो. मॅरिड लाईफ, 21 जूनपूर्वी वैवाहिक जीवन स्टेबल दिसेल, पण त्यानंतर इगो क्लॅशेस वाढू शकतात. आणि गंमत म्हणजे प्रॉब्लेम मोठा नसेल, पण डिस्कशन अननेसेसरीली मोठं होऊ शकतो. करिअर आणि मनी, आता या महिन्याचा स्ट्रॉंगेस्ट पार्ट येतो करिअर आणि पैसा. तुला राशी जून 2026मध्ये करिअरचा हा महिना अतिशय हायलाइटेड ठरू शकतो. याचं कारण असं आहे, दशम भावातील गुरु आणि बुध आणि शुक्राची युती, रिकग्निशन, ऑथॉरिटी आणि अपॉर्च्युनिटीज वाढू शकतात. आणि कदाचित एका मीटिंग, एका कॉन्टॅक्ट किंवा एका अचानक मिळालेल्या अपॉर्च्युनिटीजमुळे पुढचे अनेक महिने बदलू शकतात. बिझनेस करणाऱ्यांसाठी न्यू पार्टनरशिप्स, एक्सपान्शन आणि विजिबिलिटी वाढण्याचे स्ट्रॉंग योग आहेत. पण एक्साइटमेंटमध्ये इमोशनली ड्रिव्हन डिसिजन्स घेऊ नका, विशेषतः मनी रिलेटेड. तुला राशी जून 2026 तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. सगळ्या गोष्टी फोर्स करून मिळत नाही. काही वेळा योग्य टायमिंग ओळखणं हे सर्वात मोठं स्किल असतं. आणि कदाचित या महिन्यात तुम्ही स्वतःची डायरेक्शन स्पष्टपणे बघायला सुरू कराल. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अमुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.